हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आजचा व्लॉग माझ्या अवतारावरनं कळतच असेल की खूपच उशीर झाला आहे आणि हा व्लॉग मी फक्त कन्सिस्टंट राहण्यासाठी अपलोड करतो आहे. कारण मी आज दिवसभरात काहीच शूट केलेलं नाही आहे आणि आता लिटरली 11:15 वाजले. दिवस सुद्धा बदलायची वेळ झाली आहे. खरं तर आज झालं असं होतं की मला मॉर्निंग शिफ्ट होती, तर मग मी सकाळी 5 वाजता उठलो होतो. 5:40ला काहीतरी. आणि मग त्यानंतर आवरलं एक 6 सव्वा 6पर्यंत. ऑफिसला गेलो. 7 ते 2 वाजेपर्यंत वर्किंग आवर्स होते, सर्व केले. त्याच्यानंतर रूमवर येता येता मला 2:30 वाजले. येतानीच मी जेवण करून आलो होतो. आज दुपारी मिसळ खाल्ली होती. 3 वाजल्यानंतर मी 3:30-4पर्यंत मोबाईल बघितला असेल. कारण माझं असं होतं की मला सलूनला जायचं, कारण बऱ्यापैकी अवतार झाला आहे, पण मग जायला नाही जमलं. त्यानंतर मग मी झोपलो, तर डिरेक्टली 6:30ला उठलो. त्याच्यानंतरनं पण 1 तास मी रील्स स्क्रोल केल्या किंवा स्क्रोलिंग चालू होतं रील्सवर, लिंक्डइनवर किंवा यूट्यूबवरती. मग मला पृथ्वीराजचा फोन आला की आपल्याला बाहेर जायचं शॉपिंगला. मग तो आल्यानंतरनं पटकन आवरलं आणि त्यानंतर आम्ही गेलो एरो मॉलला, जिथं मी माझी स्टारबक्सची कॉफी पिलो होतं, तो वाला मॉल. आणि मग तिथून युस्टा, म्हणजे तिथेच युस्टामध्ये. आणि देन आय परचेस 1 3/4 अँड 1 ट्राउझर अलॉंग विथ हँकरचिप्स. त्यानंतरनं जेवायला गेलो होतो पिझ्झा हटला. पिझ्झा हटला मागवलं होतं एक चीज पिझ्झा, एक पनीर आणि पृथ्वीसाठी एक चिकन, दॅन गार्लिक ब्रेड अँड पेप्सी. दोघा जणांसाठी हे थोडं जास्त झालं होतं, पण आम्हाला वाटलं की भूक लागली आहे तर होऊन जाईल. तर मग रूमवर आल्यानंतर ना थोडं आमचं क्रिकेटवर डिस्कशन झालं. RCB वर्सेस चेन्नई. मी RCB फॅन आहे, तू चेन्नई फॅन आहे, तर थोडी एकमेकांची स्लेजिंग झाली, थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि झोपून घेतला. असा हा सगळा माझा दिवस गेला. बघूया आता उद्याचा दिवस कसा जातो आहे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.